नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिला आरोपी शांताबाई करणकर यांच्या घरावर तोडक कारवाई केली आहे। आरोपी महिलेला पोलिसांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली होती। तिच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। आरोपी महिलेनं ड्रग्ज विक्रीतून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळवली होती। त्या पैशातून तिने नवी मुंबईतल्या दिघा इथे सुमारे 32 लाख रुपयांचं घर खरेदी केलं होतं। या अनधिकृत बांधकामाबाबत सिडकोनं तिला नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते। सध्या आरोपी महिला कारागृहात असून तिच्या कुटुंबियांना घर रिकामं केलं नसल्यानं पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इमारत रिकामी करून घेत तोडक कारवाई केली आहे। सदर मोका गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्व आरोपी अटक करण्यात आली व हे आरोपी जे आहेत याची जी गँग लीडर आहे शांताबाई करंडेकर, जी आपल्या हस्तकांमार्फत हा व्यवसाय चालवत होती, सदर महिलेच्या आणि इतर आरोपींच्या सर्व संघटित गुन्हेगारीतून ज्या अवैध संपत्तीचे निर्माण त्यांनी केलेले आहे, सदर अवैध संपत्ती आपण निष्पन्न केलेली आहे व ती जप्त करण्यात आलेली आहे।